तर आज आपण बनवणार आहोत चकोल्या, की ज्याला बऱ्याचशा भागात वरणफळ असंही बोललं जातं। तर मी इकडे गॅस चालू करून गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल छान गरम करून घ्या। तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे। ते छान तडतडले की आपल्याला 8 ते 10 फ्रेश कढीपत्त्याच्या पाकळ्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत। त्यानंतर लसूण, जिरे आणि खोबरे याचं वाटण करून घेतलेलं 2 चमचे मसाला मी तेलामध्ये छान असा भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये तेलामध्ये वरूनच आपल्याला 2 चमचे लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर मस्त अशी भाजून घ्यायची आहे। तर लाल तिखट याच्यामध्ये तेलामध्येच भाजून घेतल्यामुळे आपण जी कोणती भाजी करतो त्याला मस्त असा लालसर कलर येतो। त्यानंतर 3 ते 4 ग्लास गरम केलेलं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गव्हाची जे आपण चपाती करतो तर त्याचं पीठ मी इथे मळून घेतलेलं होतं। तर तशीच आपल्याला गोळ्याची एक चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे। तर मी इथे छान अशी जशी आपण नेहमी चपाती बनवतो तशी मी इथे चपाती बनवून घेतलेली आहे। तर चपाती लाटून झाली की आपल्याला काय करायचं आहे, एका कोरण्याच्या मदतीने आपल्याला त्याचे असे छोटे छोटे चौकोन आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथे आपली चपाती जी आहे ती पूर्ण लाटून झालेली आहे आणि आता आपण कोरण्याच्या मदतीने त्याला रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता। तर तुम्ही पाहू शकता इथे सर्वात आधी मी उभे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी आता आडवे कट करू लागलेली आहे। तर कट करून झालं की आपल्याला हे जे स्क्वेअर आहेत कट केलेले ते आपल्याला तिकडे आपण जे उकळण्यासाठी जो रस्सा ठेवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी रस्स्याला उकळी आली की आपण जे वरणफळ बनवलेलं आहे चपातीच्या कणकीचे जे रेक्टँग्युलर शेप केलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत। तर इथे मी 3 ते 4 चपात्यांचे हे असे रेक्टँग्युलर शेपमध्ये कट करून मी इथे घातलेले आहेत आणि ते छान शिजले की तुम्हाला हे अशा प्रकारे दिसू लागतील। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आपलं वरणफळ बनून तयार आहे। वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि आहा हा मस्तच वरणफळ तयार आहे।